नमस्कार. नागरी सेवा परीक्षेचा अभ्यास करताना ओशिनोग्राफी म्हणजे समुद्रशास्त्र हा विषय खूप महत्त्वाचा ठरतो. चला, आज आपण याच्या काही बेसिक पण परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी एकदम सोप्या करून समजून घेऊया. मग तयार आहात? चला सुरू करूया समुद्रशास्त्राचा हा प्रवास आणि बघूया की परीक्षेच्या दृष्टीने नक्की काय काय महत्त्वाचं आहे. आपल्या पृथ्वीला निळा ग्रह म्हणजेच ब्ल्यू प्लॅनेट का म्हणतात हे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. कारण काय तर पृथ्वीचा तब्बल 71% भाग पाण्याने भरलेला आहे. पण खरा प्रश्न इथे येतो, इतकं सगळं पाणी खरंच आपल्या वापरासाठी उपलब्ध आहे का? आजच्या आपल्या चर्चेत आपण 5 महत्त्वाचे टप्पे पार करणार आहोत. सगळ्यात आधी बघूया पृथ्वी एक निळा ग्रह का आहे. मग आपण महासागराच्या तळाची सफर करू. त्यानंतर समुद्राचे तापमान आणि त्याचे थर समजून घेऊ. मग येईल पाण्यातील क्षारांचं रहस्य आणि सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण एकत्र बघू. चला तर आपल्या पहिल्या भागापासून सुरुवात करूया. आता आपण बघितलं की पृथ्वीवर पाण्याचं प्रमाण प्रचंड आहे. पण एक आश्चर्याची गोष्ट अशी आहे की यातलं जे पाणी आपण वापरू शकतो ना, ते खूपच कमी आहे. हे आकडे बघा, खरंच धक्कादायक आहेत. पृथ्वीवर जेवढं पाणी आहे त्यापैकी तब्बल 97.25% पाणी हे समुद्रातलं खारं पाणी आहे. म्हणजे हे आपण थेट वापरूच शकत नाही. मग याचा अर्थ काय? तर आपल्यासाठी जे गोडं पाणी आहे ते आहे फक्त 2.75%. आता गंमत बघा, ह्या 2.75% गोड्या पाण्याची विभागणी तर अजूनच इंटरेस्टिंग आहे. यातलंही बहुतेक पाणी म्हणजे 2.05% हे बर्फाच्या रूपात म्हणजे हिमनद्यांमध्ये अडकलेलं आहे. आणि मग 0.68% भूजल. पण ज्या नद्या आपल्या जीवनाचा आधार आहेत त्यात किती पाणी असेल? फक्त 0.0001%. अविश्वसनीय आहे नाही का? चला आता आपण एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश करतोय. आपण एक व्हर्च्युअल डाईव्ह घेऊया थेट महासागराच्या तळाशी आणि बघूया की त्या लाटांच्या खाली नक्की काय दडलंय. तर समुद्राच्या खाली नक्की काय असतं? अनेकांना वाटतं की तिथे फक्त सपाट मैदान असेल, पण तसं अजिबात नाहीये. जसे आपल्या जमिनीवर उंच उंच पर्वत, खोल दऱ्या आहेत ना, अगदी तशीच किंबहुना त्याहूनही गुंतागुंतीची रचना समुद्राच्या तळाशी आहे. समुद्राच्या तळाची ही रचना समजून घेण्यासाठी आपण तिला 4 भागांमध्ये विभागू शकतो. पहिला भाग म्हणजे भूखंड मंच. हा किनाऱ्याजवळचा उथळ भाग असतो जिथे भरपूर मासेमारी होते आणि खनिज तेलही सापडतं. यानंतर एकदम तीव्र उतार सुरू होतो. त्याला म्हणतात खंडांत उतार. इथून समुद्राची खोली झपाट्याने वाढते. मग लागतो समुद्राचा सगळ्यात मोठा भाग म्हणजे खोल सागरी मैदाने. ही प्रचंड मोठी सपाट मैदान आहेत. आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात खोल ठिकाणे आहेत महासागरी गर्ता, म्हणजेच पृथ्वीवरचे सर्वात खोल खड्डे. आणि जगातला सगळ्यात खोल पॉइंट कोणता आहे माहितीये? तो आहे पॅसिफिक महासागरातला मारियाना ट्रेंच किंवा मारियाना गर्ता. त्याची खोली तब्बल 11,034 मीटर म्हणजे जवळपास 11 किलोमीटर खोल. विचार करा किती प्रचंड खोल असेल हे. आता ही खोली किती आहे हे समजून घेण्यासाठी एक जबरदस्त उदाहरण आहे. जगातला सगळ्यात उंच पर्वत कोणता? माउंट एव्हरेस्ट, बरोबर? जर तो अख्खाच्या अख्खा पर्वत उचलून आपण या मारियाना गर्तेत टाकला ना, तरी तो पूर्णपणे आत बुडून जाईल आणि त्याच्यावरही जवळपास 2 किलोमीटर पाणी शिल्लक राहील. ही तुलना परीक्षेसाठी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. बरं, आता आपण आपल्या तिसऱ्या मुद्द्याकडे वळूया. समुद्राचं पाणी वरून तर सगळीकडे सारखंच दिसतं, पण त्याचं तापमान सगळीकडे सारखं नसतं. आपण जसं खोल जातो तसतसं तापमानात खूप मोठे बदल होतात. समुद्राच्या तापमानाचे साधारणपणे 3 थर मानले जातात. सगळ्यात वरचा थर जो सूर्याच्या उष्णतेमुळे गरम असतो. मग येतो सगळ्यात खालचा तळातला थर जो खूपच थंड आणि शांत असतो. पण या दोघांच्या मध्ये एक खूप महत्त्वाचा थर आहे ज्याला म्हणतात थर्मोक्लाइन. हा एक असा झोन आहे जिथे तापमान अचानक आणि खूप वेगाने खाली जातं. हा शब्द लक्षात ठेवा, थर्मोक्लाइन. आपला पुढचा विषय आहे समुद्राचं पाणी आणि त्याची चव. म्हणजे समुद्राचं पाणी खारट का असतं? यामागचं रहस्य काय आहे? चला ते जाणून घेऊया. ही एक व्याख्या आहे जी परीक्षेसाठी खूप महत्त्वाची आहे. क्षारता किंवा सॅलिनिटी याचा सरळ अर्थ काय? तर जर आपण 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलो समुद्राचं पाणी घेतलं तर त्यात किती ग्रॅम मीठ किंवा क्षार विरघळलेले आहेत ते प्रमाण. आणि हे मोजण्यासाठी पार्ट्स पर थाउजंड हे युनिट वापरतात. तर मग जगभरातल्या समुद्रांची सरासरी क्षारता किती असेल? हा आकडा खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. 35 पार्ट्स पर थाउजंड. म्हणजे सरासरी 1 किलो पाण्यात 35 ग्रॅम क्षार असतात.
पण ही क्षारता सगळीकडे सारखी नसते हां, ती कमी जास्त होत राहते. का? सोपं आहे. जिथे बाष्पीभवन जास्त होतं म्हणजे पाण्याची वाफ जास्त होते, तिथे पाणी कमी होऊन क्षार वाढतात, म्हणून क्षारता वाढते. याच्या उलट जिथे खूप पाऊस पडतो किंवा गंगेसारख्या मोठ्या नद्या समुद्राला मिळतात, तिथे गोडं पाणी मिसळल्यामुळे क्षारता कमी होते. आता ही काही जगातली सगळ्यात जास्त खारट पाण्याची ठिकाणं बघा. तुर्कस्थानमधला लेक व्हॅन, इथली क्षारता आहे 330 पार्ट्स पर 1000. विचार करा, समुद्राच्या सरासरीपेक्षा जवळजवळ 9-10 पटीने जास्त खारट. डेड सी आणि अमेरिकेतलं ग्रेट सॉल्ट लेक सुद्धा याच यादीत येतात. चला, आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. आत्तापर्यंत आपण जे काही बघितलं त्याची एक क्विक रिव्हिजन करूया, जेणेकरून परीक्षेसाठी हे मुद्दे पक्के लक्षात राहतील. हे मुद्दे अगदी तोंडपाठ असायला हवेत. 1. पृथ्वीचा 71% भाग पाण्याने व्यापला आहे. 2. समुद्राची सरासरी क्षारता आहे 35 पार्ट्स पर 1000. 3. जगातला सर्वात खोल बिंदू आहे मारियाना गर्ता. 4. थर्मोक्लाइन म्हणजे तापमानात झपाट्याने घट होणारा पट्टा. 5. सगळ्यात जास्त मासेमारी कुठे होते तर भूखंड मंचावर. आणि 6. समुद्राच्या पाण्यात सगळ्यात जास्त आढळणारा क्षार म्हणजे आपलं साधं मीठ, सोडियम क्लोराईड. आणि आता शेवटी एक प्रश्न ज्यावर विचार करणं खूप गरजेचं आहे. आजकाल हवामान बदल हा खूप मोठा विषय आहे. तर या बदलत्या काळात भारताच्या सामरिक आणि आर्थिक भविष्यासाठी आपल्या समुद्रातल्या साधनसंपत्तीचं म्हणजेच सागरी संसाधनांचं महत्त्व काय असेल यावर नक्कीच विचार करा.